आषाढी एकादशी उपवास विशेष वरईची खानतोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप वरई, खवलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 कप गूळ, पाव कप साखर, वेलची पूड, साजूक तूप, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, पाणी. वरई स्वच्छ धुवून पाणी निथळून घेत हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तुपात परतायची. आता त्यात ओलं खोबरं परतायचं. आता गरम पाणी घालत झाकण ठेवून पाणी पूर्ण शोषलं जाईपर्यंत या मिश्रणाला वाफ काढायची. आता गूळ, साखर, वेलची पूड घालून गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तुपाने ग्रीस केलेल्या ताटात पिस्ते, खोबरं, आवडीप्रमाणे गुलाब पाकळ्या घालून तयार केलेलं वरईचं मिश्रण घालायचं आणि गरम असतानाच याच्या वड्या पाडायच्या. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष वरईची खानतोळी तयार. पहिल्यांदा हे तूप घ्यायचं. साधारण काय प्रमाणामध्ये तूप घेतं? साधारण 1-1.5 मोठा 2 चमचे तूप घालायचं आणि ते गरम झालं की ही जी वरईचे तांदूळ आपण धुवून ठेवले. सो इथे वरईचा तांदूळ आम्ही घेतला होता, पाणी घालून स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेतलेला आहे. आणि आता हे परतून घ्यायचे थोडेसे गुलाबी रंगावरती. अच्छा. वरईचे तांदूळ ना भाजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मीडियम गॅसवरती थोडा वेळ परतत राहायचं, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत. आणि एकसारखं ते ढवळत राहायचं कारण एकसारखा रंग येतो. आता आपण याच्यामध्ये थोडं खोबरं घालूया. खानतोळी खाताना ना ते जे खोबरं दाताखाली येणार आहे ते कमाल लागणार आहे. जुन्या पदार्थांचं ना या पारंपरिक पदार्थांचं कुठेतरी आपण जतन करायला पाहिजे, कारण आपण खूप सध्या मिक्स करतो, सगळे रेसिपीज पण मिक्स करतो, चायनीज आणि हे. खानतोळीमध्ये शरीराला जे घटक लागतात ते सगळे आहेत. वरई आहे ती ग्लुटन फ्री आहे, त्यामुळे गिल्ट फ्री आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनही असतं, फायबरही असतं. तूप आहे त्यामुळे पचायलाही हलकी. येस. सो साधारण 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घालायचं. वा, तो वरईचा रंग तुम्ही बघाल काय खुललाय. आता आपण हे झाकण घेऊन थोडी वाफ आणून घेऊ आणि वरई छान शिजली पाहिजे. सो आपलं ना हे मिश्रण शिजतंय, वाफवतंय. सो तोवर आता तुम्ही बरेच पारंगत आहात, तुम्ही बरेच पदार्थ बनवत असता, तर आपल्या सुगरणींसाठी काही सल्ला आहे का? एक खास टीप देते की मोदकाची जेव्हा आपण उकड काढतो तेव्हा उकड काढताना जनरली तेल किंवा साजूक तूप वापरलं जातं, तर त्याच्याऐवजी जर 1 चमचा लोणी घातलं तर पारीचा रंग पांढरा शुभ्र येतो. त्याचबरोबर जे आपण आधण म्हणून पाणी वापरतो त्याच्यामध्ये निम्म प्रमाणात दूध आणि पाणी वापरलं तर मऊ लुसलुशीत मोदक राहतो. क्या बात आहे, किती छान. आता ह्याची वाफ आलेली आहे, आपण बघूया. क्या बात आहे, काय मस्त वरई फुललेली आहे. इथला पाण्याचा अंश पण सगळा संपलेला आहे, ॲब्सॉर्ब झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ आणि साखर घालू. अच्छा, दोन्ही घालतोय. आता ह्याच्यामध्येच आपण वेलदोडा पावडरही घालतोय आणि व्यवस्थित हलवून पुन्हा 2 वाफा आणायच्या याला, की त्याच्यामुळे गुळाचा पाकही तयार होतो. हे आता एकजीव करून शिजवून घेऊ. वा, कमाल दिसतं आणि तो जो रंग सुरेख आलेला आहे, क्या बात आहे. आता हे शिजतंय तोवर आपण ताटाची तयारी करू. थोडंसं तुपाचा हात लावून घेते. ह्याच्यावरती आपण थोडा खोबरं आणि पिस्ता असं दोन्ही मिक्स. आता खोबरं पण घालून घेऊ ह्याच्यामध्ये आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आम्ही घालतोय. उपवासाला चालत नसतील नका घालू. आपण वाफ आली का एकदा हलवून बघू. आहा, कमाल दिसतंय, म्हणजे क्या बात आहे. आता आपण हे ताटलीत पसरवून घेऊ आणि त्याच्या वड्या पाडून घेऊ. ते आपण तयार करून घेतलेलं आहे थाळी, त्यामध्ये घालूयात. आणि आता हे एकसारखं आपण स्प्रेड करून घेतोय डिशवर. आता थोडं हे सेट झालं की त्याच्या आपण वड्या पाडून घेऊ. म्हणजे अगदी थंड व्हायची वाट नाही बघायची, हलकस गरम असतानाच
कोमट असताना वड्या पाडून. आता हे थोडंसं गार व्हायची वाट बघू. गार झाल्या की वड्या डिशमध्ये काढून सर्व करू. आता आपल्या ह्या वड्या सेट झाल्यात गार थंड होऊन. तर आपण आता याचं प्लेटिंग करू. अगदी इझिली निघतात. क्या बात आहे. खानतोळ एकदम कमाल दिसत आहेत आणि ऑफकोर्स मी खाऊन बघते कशी झाली. कमाल म्हणजे ती खूप म्हणजे शब्दच नाही. इतकी अप्रतिम चवीला आहे. वरई आहे, गूळ आहे, ओल्या नारळाचं जे फ्रेशपणा असतो तो दाताखाली उतरतो. मस्त.